सातारा तुमच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. पोलीस जसे कायद्याचे रक्षक आहेत तसे जनतेचे सेवक सुद्धा आहेत. आणि जर जनतेला माझा राजीनामा हवाच आहे तर मी त्यांची मागणी सुद्धा पूर्ण करणार. मंजू, तू राजीनाम्याचं बोलून बरं केलंस बघ. म्हणजे स्वतःहून जबाबदारी घेऊन बोललीस ना, त्याच्यामुळे लोक आता जरा तरी शांत होतील बाई. बरोबर आहे दीदी. नाहीतर सगळ्यांना वाटत होतं की तू हे सगळं मुद्दामच करतेस. राजीनाम्याचं बोललेस ते बरंच झाले. नाही मेहुणीबाई, सॉरी बरं का. लहान तोंडी मोठा कस घेतो, पण तुम्ही जो काही निर्णय घेतला ना तो काही मला पटला नाही बरं का. का बरं? का नाही पटलं? हे बघा, एक तर तुमची चुकी नाही. चुकी झाली असती तर माफी मागण्यात पॉइंट होता, पण तुम्ही तर तुमची ड्युटी पार पाडली. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं. उगाच तुम्ही त्या लोकांना घाबरून माफी मागितली. लिंबराज, लोकांना घाबरून माफी नाही मागितली, नैतिकता म्हणून माफी मागितली आणि राजीनामा पण दिला. आता साहेबांनी राजीनामा नाही घेतला ती वेगळी गोष्ट आहे, पण मला खरंच मनापासून वाईट वाटले. अहो मेहुणीबाई, तुम्ही का वाईट वाटून घेताय? तुमच्या जागेवरती दुसरं कोणी असतं ना त्याने सुद्धा हेच केलं असतं. तुम्ही ना अजिबात वाईट वाटून घेऊ नका. एक गोष्ट सांगू का मेहुणीबाई, तुम्ही ना सेम माझ्यासारख्यात. म्हणजे बघा, तुम्ही कसं नेहमी दुसऱ्याचा विचार करता तसंच मी पण पहिला दुसऱ्याचा विचार करतो. आहे का नाही अमृता? हे बघा मेहुणीबाई, तुम्ही अजिबात कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. अजिबात काहीच मनाला लावून घेऊ नका तुम्ही. हा, आता आपण पुढचा विचार करू काय करायचं ते. मंजू, का सत्यजितराव कसे आहेत? त्यांना दवाखान्यात सोडलं असं ऐकलं मी. बरे आहेत ना ते? म्हणजे असं एवढं लवकर कसं काय सोडलं लगेच त्यांना? सोडलं नाही, सोडायला लावलं तुमच्या सत्यजितरावांनी. अगं पण अजून त्यांची जखम भरली नसणार आहे, मग असं कसं सोडायला लावलं? ते त्यालाच विचार, कधी कुणाचं ऐकतोय वे. अगं पण तिथे आता हॉस्पिटलमध्ये जशी व्यवस्थित काळजी घेतात तशी घरी कोण घेणार आहे ग? हाय ती त्याची काळजी घ्या. कोण कोण आले किती नर्स, कोण नर्स? हॉस्पिटल मधनं नर्स आले त्याची काळजी घ्यायला. अगं पण ती काय करणार आहे? तिची ड्युटी संपली की जाईल तिच्या घरी निघून. तेच तर, ती थोडीच थांबणार आहे कायमची घरात? थांबणार आहे त्यांच्याच घरात 24 तास. कशाला आली काय माहिती, जस काय घरात कुणीच नाही त्याची काळजी घ्यायला. 24 तास? दिदे, अगं म्हणजे ती सत्यादाजींच्या सावली सारखीच असणार की ग त्यांच्या बरोबर? नाही पण असो, असेही सत्यादाजींना हक्कानं काळजी घेणाऱ्या माणसाची गरज होतीच, हो की नाही? होय, बरोबरच आहे. हक्काचं कोणतरी पाहिजेच ना जवळ. तर ती बरं काळजी घेईल. अगं लय वेंदेळ आहे ती. सत्याचं काय करणार आहे कुणास ठाऊक. अगं ती करल सगळं बरोबर, तू नको काळजी करू. तेच तर. आणि दिदे, मला वाटते ती नर्स बरोबर काळजी घेईल. कारण अगं नर्स लोकांना शिकवलेलं असते रुग्णांची काळजी कशी घ्यायची, त्यांच्याशी प्रेमानं कसं वागायचं, हो की नाही आई? बरोबर बोलतेस आमरे. पण आमरे, मी काय म्हणते, अगं बायको जेवढी काळजी घेईल तेवढी नर्स थोडीच काळजी घेणार आहे. अगं का नाही घेणार? मम्मी साहेबांनी अपॉइंट केले तिला, कसले पैसे दिले असतील. आणि ते पण जाऊ दे, मला तर वाटते ती नर्स व्यवस्थित काळजी घेणार, अगदी आपल्या मंजू दीदी सारखी. अगं पण बायकोची सर नर्सला थोडी येणार आहे तेव्हा. हा, बायको ती बायकोच असते. असं म्हणतेस का? मग आई, आपण उद्या जाऊयात आणि त्या नर्सला ना व्यवस्थित सांगूया, टिप्स देऊयात तिला की सत्यादाजींची काळजी कशी घ्यायची आणि मंजू दीदी कशी काळजी घेते ते पण सांगू. बरोबर बोलतेस, जाऊयात आपण. आणि ना सत्यजितरावांच्या आवडीचे लाडू बी घेऊन जाऊ जाताना.
काही गरज नाही कुठं जायची. का का गरज नाही? आई हे बघ, मम्मी साहेब उगाच अपमान करतील तुमचा. त्यांचा माझ्यावर राग आहे, तुमच्यावर काढायला नको. बरोबर बोलतात मेहुणीबाई, तुम्ही अजिबात जाऊ नका. त्या मम्मी साहेबांनी तुमचा अपमान केलेला मला अजिबात नाही आवडणार. तुमच्या दोघींच्या बाबतीत मी किती हळवा हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला. हो मेहुणीबाई, सांगा बरं तुम्ही. माळी, काय झालं? काय नाही, ते साहेबांनी 1 लिटर दिलं होतं, ते द्यायला आलं होतं. ठीक आहे, येतो मी. काय ग म्हणजे? SP साहेबांनी आपल्या फॅमिलीसाठी मनालीची ट्रिप प्लॅन केली, त्याचं तिकीट पाठवलं. अगं पण मग हे तिकीट आपल्याला का दिलीत त्यांनी? मी राजीनामा द्यायला गेले होते ना, तो त्यांनी स्वीकारला नाही. मग तेच बोलले की सगळं शांत होईपर्यंत बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ दे, म्हणून हे तिकीट पाठवलं. पण जाऊ दे, मी उद्याच जाते आणि तिकीट कॅन्सल करायला सांगते. अहो पण कशाला मेहुणीबाई? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की साहेबांना उगाच वाईट वाटेल. का बरं? एकतर तुम्ही सत्कार स्वीकारला नाही, तुम्हाला ते सगळं नियोजन करून देत आहेत. खरं सांगू का मेहुणीबाई, तुम्हाला ना या सगळ्यातनं बाहेर पडून फिरायला जायची गरज आहे. लय ताण आलाय तुमच्या डोक्यावरती. जरा फिरायला गेलं ना तर डोकं शांत होईल. तुम्ही या सगळ्यातनं बाहेर पण पडाल. अहो नका एवढा विचार करू. चला निघू आपण. नाही लिंबराज, मला नाही पटत आहे. इथं सगळे काम करत असताना मी हिंडत बसूय? नाही, मी उद्या जाऊन लगेच कॅन्सल करायला सांगते तिकीट. वाघमारे आलात तुम्ही, पण तुम्ही कशा काय आलायत? नको येऊ, जाऊ निघून. सध्या पाहुणे आलेत घरी आणि तू असं झोपून आहेस व्हय? चल उठ. वाघमारे, वाघमारे कुठे गेले? स्वप्न होतं बहुतेक. वाघमारे आता स्वप्नात यायचं बंद करावं. आता खरोखर माझ्या समोर या तुम्ही. सत्या, सत्या माफ कर मला सत्या. अरे मी मुद्दाम नाही केलं सत्या. डोळे उघड. काय रे, त्रास होते का? डॉक्टरांना बोलू? नाही वाघमारे, हो तुमच्या एवढी भारी नर्स इथं काळजी घ्यायला असताना डॉक्टरांना बोलवायची काय गरज आहे? सत्या गेले ना? अहो नाही केले वाघमारे. अरे आवाज येत नाही की? त्यांना ना बहुतेक संशय आलाय तुम्ही इथंच लपून बसलाय, त्यामुळे ते तुम्हाला शोधतायत. तुम्ही अजिबात आलो नका, असंच राहा.
एवढे दिवस मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तुम्ही लई स्पेशल आहे माझ्यासाठी. आय लव्ह यू वाघमारे. वाघमारे, तुम्हाला त्रास द्यायचा म्हणून नाही करत आहे मी हे सगळं. हा एक जन्म नाही, इथनं पुढचे किमान 1000 जन्म तरी मी तुमच्या सोबत राहीन. आता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला जीव जरी द्यावा लागला ना तरी चालेल. सत्यानं 1000 वेळा मला समजवायचा प्रयत्न केला, पण मी नाही ऐकलं त्याच. आज माझ्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली. त्याच्यावर गोळी झाडताना एकदा बी माझा हात मागं कसा नाही सरला. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनान मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना, नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना. पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो, बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग. बावरल बावरल खुळ मन बावरल रे. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग. बावरल बावरल खुळ मन बावरल रे. हे दूर झाला माझा सारा, मिटून गेल्या दिशा. घडी घर कसला
किनारा हसतो दुरून विरघळले प्रश्न एकांती हरवून सरल हरी धुंद बरसून वाघमारे वाघमारे माझ्यावर गोळी चालवताना तुमच्या हाती यासाठी नाही मागे सरले, कारण तुम्ही तुमच्या कर्तव्याशी प्रामाणिक आहात आणि कायम राहा. भिजणारा गंध रुजणारा बहराचा शहारा ठरतो तरुण दरवळते सांज प्रीतीची लहरून हिरवळ ही धाट पसरून अवघड झालं सार आता जरा थांबना दिन रात सपनात झळते ही वेदना उत्तराचा घाव त्याला मलबाची वानवा नकळत होतो गुन्हा कैद करतो हा खेळना सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळा मन बावरल ग. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळा मन बावरल र. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळा मन बावरल र. सत्या सर, सत्या सर, सत्या सर, सत्या सर, उठा उठा काय झालं? उठा, सांगते मी, उठा. काय झालं नर्स? अहो कालपासून हाच शर्ट घातलाय तुम्ही, शर्ट बदलायचाय. चला काय? उठा, हो उठा. अहो तुम्ही कसं चेंज करणार? तुमची सगळी जबाबदारी आता माझ्यावरती आहे ना. मी बदलतो नर्स, तुम्ही जावा बाहेर. तुम्ही नका काळजी करू, मी नाही दुखून देत तुम्हाला. अहो पण अहो मॅडम, अहो काय काय सत्या लांब हो त्याच्यापासून. मम्मी हे कसला विचार करताय? हे सपने, आधी तू त्या बॅनरवाल्याला फोन लाव. कशाला? अगं आपला सत्य बरा होऊन आला ना, तेव्हा समधीकडे बॅनर लागले पाहिजेत बघ, आणि त्याच्यावर लिहू का टायगर इज बॅक. भया आणि वरती त्याच्या मम्मीचा म्हणजे टायगरच्या मम्मीचा फोटो लाव, आणि तिथं बी लिही का महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सर्वे शिंपल आणि शीप. हा भारी भारी चालतंय बघा, लगेच करते फोन. यानं काय होईल माहितीये का, त्या एक जाऊबाईंना चांगलं खिजवता येईल बघा बॅनर लावून. मला काय वाटतं, कोपऱ्यात एखादा छोटा त्यांचा फोटो पण देऊन टाकायचा का? काय लागलो नका शेंडा हबलं कुठली. म्हणूनच म्हणत असते तुला का कावा कावा सुशीरचं बोलतीस म्हणून. तिचा कशाला फोटो लावायचाय? ती सत्याच्या आयुष्यात न काय मला, आणि बॅनरवर तर फोटो बी नका तिचा. बरोबर बरोबर तुमचं, नकच एक जाऊबाई कुठेच नको, घरात बी नग बॅनरवर बी नग. पण त्यांचं का नाही काहीतरी डोक्यात वेगळंच प्लॅनिंग चालू आहे बरं का आता, असं मला वाटायला लागलंय. म्हणजे तुम्ही बघितलं नाही का दवाखान्यात सत्यभाऊजींना कसं बाजूला घेऊन गेल्या होत्या, काय बोलले असतील सत्यभाऊजींशी. भया त्यांना परत गुंडाळला असेल का? हे सपने काय गुंडाळा बिंडाळ नसेल, उगाच ती सत्याला धमकी देत असणार आहे का. बघ मी इन्स्पेक्टर आहे,
पुढं काय करते ती बघ असं म्हणत असत ती. नाही म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे तुमच्याबद्दल, असं शोभणार नाही तुमच्याबद्दल असं बोलणं. असं काय बोलणार आहेस तू? लई भोळ्यात बघा तुम्ही, कळतच नाही तुम्हाला. हा अहो तुम्ही बघितलं नाही का, त्या काय असं धमकावत वगैरे नव्हत्या, रागात नव्हत्या बोलत, चांगलं प्रेमानं बोलत होत्या, काळजीनं बोलत होत्या. आणि ती नर्स आली तेव्हा कसल्या चिडल्या होत्या तिच्यावरती, बघितलं नाही होय तुम्ही? ही फाईल कशी विसरलीस ग? डॉक्टरांनी लिहून दिलेली औषध आहे त्यात, बिना औषधाचा इलाज करणार होतीस? मम्मी आपण गाफील ठेवून चालायचं नाही बघा. बरोबर बोलतेस बघ सपनी तू. आपण गाफील राहायचंच नाही, नाहीतर ती नेबळट आपल्या हातावर तुर देऊन निघून जाईल. आपण हातच पुढे नाही करायचं. खोबला कसेच बघ तू. अगं म्हणजे ती नेबळट आपल्या सत्याला फसवल आणि आपल्यापासून दूर करल असं म्हणायचंय मला. असं आहे. पण मला काय वाटतं, तुम्ही एक काम करू शकता बघा. काय? एखादी चांगली नवीन पोरगी बघा आणि सत्य भाऊजींचं लग्न लावून द्या. सपने, आई चल येते मी. हे थांब थांब. हे काय? कुठं? कुठं म्हणजे ड्युटीवर. अगं दीदी असं काय करते? कमिशनर साहेबांनी सक्तीनं रजेवर राहायला लावलंय आणि तू ड्युटीवर चाललीस का? थोडी महत्वाची काम आहेत, ती झाली की सुट्टीवरच जाणार आहे. हे बेस्ट आहे. सुट्टीच्या दिवशी सुट्टी म्हणजे सुट्टीच घ्यायची, कामाला अजिबात थारा द्यायचा नाही. 3 वर्ष ट्रेनिंगला होतीस तेव्हा तुझे लाड करता आले नाहीत ना, ते सगळे लाड पुरवायचेत मला. तेव्हा घरीच थांबायचे. हो घरीच थांबणार आहे आणि सुट्टीवर तुम्हाला पाठवणार. आम्हाला म्हणजे? हे बघाई, कमिशनर साहेबांनी एवढं सगळं नियोजन केलं, त्यांनी इतक्या प्रेमानं सगळं केलंय, त्यांना दुखवायचं नाही आम्हाला, म्हणून तुम्हाला फिरायला पाठवायचं ठरलंय माझं. पण तू येणार नसेल तर मी कुठंच जाणार नाही. तेच तर, तू नसली तर काय मज्जा येणार नाही, आम्ही नाही जाणार. अगं मला खरंच नाही येता येणार, इथं थोडी काम आहेत ती उरकावी लागणार आहेत. अगं एवढी काय महत्वाची कामं खोळंबले तुझी? अगं कोर्टात काही केसच्या तारखा आहेत आणि त्यासाठी मला हजर राहावं लागणार आहे. मंजू पण अगं एकटी कसं करशील सगळं? हा जेवणाचं काय करशील? तुझी तब्येत बी अजून नीट बरी नाही, गुडघे बी नीट बरे झाले नाहीत. मग एकदा का काम करायला लागलीस ना की तेवढंच करत बसतीस, स्वतःकडे लक्ष पण देत नाहीस. हमरे 3 वर्ष एकटी राहिले मी स्वतःची काळजी व्यवस्थित घेईन. तुम्ही आता आवरायचं बघा, बॅग भरायला घ्या. अगं मंजू पण तू. आई बस, चर्चा नको या गोष्टींवर, चला आवरायला निघा. चला. हा चालतंय मेवणीबाई, मी लगेच बॅगा भरायला घेतो. नाही म्हणजे मेवणीबाई, तुम्ही पण यायला हवं होतं, पण पोलिसांना सुट्टी कुठे मिळते. आपण पोलिसांचा मान राखूयात आणि मेवणीबाई म्हणतायत तसं आपण सगळे फिरून येऊयात. हा अगदी बरोबर, चला पटकन आवरायला घ्या. चला चला चला. आई अजिबात कसला विचार करू नको, तू पण बॅग भरायला घे जा. चालते चालते, आम्ही लगेच बॅगा भरायला घेतो. हा अमृता चल चल चल. कशाला? हा चल. आई जा, तू पण बॅग भर. मंजू जा. मी इथं राहिले तरच मला सत्याची काळजी घेता येईल.